नमस्कार, मी प्रियांका लाठी आणि सुदर्शन मराठीमध्ये आमच्या दर्शकांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्या सोबत आनंद राजाध्यक्ष सर आहेत, जे सामाजिक आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचं हिंदुत्ववादी लिखाण सुद्धा फेसबुकवर खूप गाजतंय. सो त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी सर, सुदर्शन मराठीमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. सर सुदर्शन मराठीच्या प्रेक्षकांना नमस्कार. सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज गाजतोय की गजवा हिंद जे अगदी कट्टर ते कट्टरपणा चालवतात, त्यांच्या धर्माचा सारखा पुढाकार करतात किंवा धर्माचं म्हणण्यापेक्षा जो जबरदस्तीने धर्मप्रचार त्यांनी चालवलाय त्या गोष्टीला यांनी पाठिंबा दिलाय. तर तुम्हाला त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? इस्लामला मुळात धर्म म्हणणं हे चुकीचं आहे. कारण धर्माची आपल्याकडे जी काही व्याख्या आहे तिच्यावर म्हणजे जबरदस्तीने त्यालाही धर्म म्हणणं हे काही योग्य नाही. ठीक आहे, त्यांची जी विचारसरणी आहे आपण त्याला एक विचारसरणी म्हणू. हे गजवाए हिंद हा जो प्रकार त्यांनी आता जो आणलेला आहे त्याबद्दल आता जे बोलतायत, म्हणजे मुळात काय गजवाए हिंद हा प्रकार कधी गेलेलाच नव्हता इस्लामच्या मानसिकतेमध्ये. आता काय झालं की पण ते त्या गोष्टीचं नेहमी नकारत होते की गजवा हिंद काहीच नाहीये, गजवा हिंद काहीच नाहीये, नाही तसं काही नाहीच आहे. आणि जे झालं ते होऊन गेलं, म्हणजे गजवा हिंद होऊन गेला. कोण म्हणायचे मोहम्मद कासिमनी केला, कोण म्हणायचे घोरीनी केला, कोण म्हणायचे मोगल सल्तनत आली तो होऊन गेला. पण अजून मग ठेवला का? अजून त्याच्याबद्दल बोलतात का? आणि पाकिस्तानी मी एवढे ठिकाणी व्हिडिओ बघितले, त्याच्यातले काही व्हिडिओ तर तिथल्या फौजीला हे करतात, तिकडले मौलाना लोक किंवा तिथले काही असे की तुम्ही स्वतःला म्हणजे नशीबवान समजा की गजवाए हिंद करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणजे तुम्ही अशा युगात आहात की तुम्ही गजवाए हिंद करू शकता, ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजे तिकडे जर हा विचार चालू आहे तर तुम्ही नकारता कसं की गजवा हिंद काय नाहीच म्हणून? सर, आतापर्यंत तर फक्त नारे दिले जात होते गजवा हिंदचे, पण आता की सगळ्यात मोठं जे मुस्लिमचं ट्रेनिंग सेंटर आहे, तालीम केंद्र आहे, तिथे ते देवबंद, तिथे ते या गोष्टीचं समर्थन करतायत. तर हे कितपत योग्य वाटतं? नाही, तुमचं म्हणणं जरासं हे नाहीये. म्हणजे फॅक्ट काय ती सांगतो तुम्हाला. देवबंदाला त्यांनी कधीच या गोष्टीचं समर्थन केलं नाही असं नव्हतंच कधी. फक्त म्हणजे हे अजूनपर्यंत हा मुसलमानांचा अजेंडा आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. बरोबर. म्हणजे आमच्या इथे ही गोष्ट आहे, आमच्या कोर्समध्ये ही गोष्ट आहे, ही गोष्ट त्यांनी मान्य केली. त्यांनी कधी अमान्य केलीच नव्हती. हे असं झालं ना की त्यांना कोणी विचारलं नाही. तुम्ही विचारलं नाही तर काय काय बोलणार? आम्ही येऊन सांगणार का तुम्हाला? तुम्ही येऊन विचारलं, तुम्हाला उत्तर दिलं की बा हो आहे, आमच्याकडे शिकवतात. पण याच्यात सगळ्यात मोठी म्हणजे हिंदूंच्या निदान हिंदू चिंतकांसाठी, हिंदू विचारकांसाठी बोलायची एक सोय झाली की आता देवबंदांनीच सांगितलं की हो आम्ही शिकवतो, हा भारतात मुसलमानांचा अजेंडा आहे, हे देवबंद सारख्या संस्थेने मान्य केलंय. मग आता तुम्ही बोलताय तर तुम्ही थापा मारताय की गजवा हिंद असं काही नाही. ही आता आपल्याला बोलायची सोय झाली. हा याचा फायदा आहे. बरोबर. ते त्यांचं होतच, नेहमीच होत. पण भारतात राहून गजवाए हिंदचा जो स्वप्न ते बघतायत, तर हे योगी आणि मोदीच्या युगात कितपत तुम्हाला शक्य वाटतंय? ते आत्ताच कोणी म्हणतात त्याच्याबद्दल? त्यांचं बघा, त्यांची स्वप्न सगळी जी आहेत ना, त्यांची सगळी स्वप्न त्यांची काय ना, तुम्हाला समजा आपल्याकडे एक परंपरा होती पूर्वी, आजोबा झाड लावायचं, नातू फळ खायचं. बरोबर. ती परंपरा ते विसरलेले नाही, आपण विसरलो. तर त्यांच्यामुळे ती सगळी त्यांच्या बघा, त्यांच्याकडे काय आहे ना, त्यांना या जन्मात आपल्या पुढ्यात याची देही याची डोळा त्यांना काही नको असतं.
त्यांच्याकडे काय आहे, मी जे काय करतोय त्याचा हिशेब तो ठेवतो, प्रत्येक गोष्टीचा हिशेब तो ठेवतोय. त्यामुळे मला जे काय करायला जमतंय ते मी केलं की नाही याचा हिशेबही तो ठेवतोय. त्यामुळे माझ्या शक्तीनुरूप मला जे काय जमू शकतं ते मी इमाने इतबारे करणार. त्याच्याबद्दल जे काय मिळायचं ते तो मला देईल, ती त्याची जबाबदारी. माझं काम म्हणजे माझ्या कामात मी कोणतीही कुचराई केली नाही आणि मला जमेल तितकं केलं. काय केलं तर इस्लामचा प्रसार होईल याच्याकडे मी लक्ष दिलं. प्रचार नाही म्हणते, प्रसार. हा, दोघात फरक आहे. प्रचार आणि प्रसार दोघात फरक आहे. तर मला जमेल तितकं मी काय केलं, इस्लामचा प्रसार होईल इथे हे केलं. आता त्याच्यात जर तो प्रचार म्हणजे मला जमणारी गोष्ट प्रचारच असेल तर मी प्रचार केला. मला प्रसारही जमत असेल, प्रत्येक गोष्ट प्रसार ओरिएंटेड आहे. मग त्यात प्रचारही येऊ शकतो, प्रसारही होऊ शकतो, ते पण होऊ शकतं, सगळं होऊ शकतं. एकूण काय की इस्लामचा प्रभाव वाढणं आणि इस्लामच्या प्रभावाखाली क्षेत्र वाढणं. त्या प्रभाव आणि क्षेत्र या दोघांना दोन शब्द आहेत उर्दूमध्ये. उर्दू काय ते मुळात अरबी आहेत म्हणा. गलबा आणि दायरा, डॉमिनन्स त्याला म्हणतात. गलबा वाढणं हे त्यांचं मुख्य हे. आणि इनफॅक्ट तुम्हाला सांगतो आता, म्हणजे ते आपल्याला जेव्हा सांगतात ना की अमुक गोष्ट जिहाद नाही, लव जिहाद कोरोनात नाही, हे जिहाद कोरोनात नाही, ते जिहाद कोरोनात नाही, काफिरांनी इनफॅक्ट ही गोष्ट समजली की ज्या गोष्टीमुळे त्यांचं प्रभाव क्षेत्र वाढू शकतं, प्रभाव आणि क्षेत्र वाढू शकतं, गलबा आणि दायरा वाढू शकतो, ही प्रत्येक गोष्ट जिहादमध्ये येऊ शकते. बरोबर. म्हणजे त्यांच्या दृष्टीने नाही, शरीयाशी त्याचे काय जोडू नका. ज्या गोष्टीमुळे जे काम मुसलमानांनी केल्यामुळे त्याच्या आजूबाजूला किंवा तिथे काय भारतात किंवा कुठेही दुराणवायली सुद्धा त्याच्यामुळे इस्लामचा प्रभाव आणि क्षेत्र वाढू शकतं किंवा या दोन्ही किंवा दोघांपैकी एक वाढू शकतं, तर ती गोष्ट जिहादमध्येच येते. म्हणजे त्याचं फळ त्याला जिहादचंच मिळते. ही गोष्ट हिंदूंना समजायला लागली. त्याच्यामुळे हे लव जिहाद, लँड जिहाद, जॉब जिहाद वगैरे हे जे सगळे शब्द आलेत ना, हे आता हिंदूंच्या अंडरस्टँडिंगमुळे आलेत. हिंदूंच्या म्हणा किंवा ख्रिश्चनांच्या म्हणा. लव जिहाद हा ख्रिश्चनाचा शब्द आहे, केरळमधनं आलेला आहे. कारण तिकडे त्यांनी तर चिकार पसरवला, तिकडे कॉइन झाला शब्द. आणि केसेस केरळ मधल्या म्हणजे साऊथ मधल्या ख्रिश्चनांच्या केसेस होत्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो याच्यात घेतला. म्हणजे त्या केसची दखल घेतली. त्या कुठची ती काय तिचं नाव ते होळीचं हदिया का काय ती केस होती ना एक, हिंदू मुलीला कन्व्हर्ट केल्याची. तर त्याच्यामध्ये ते लव जिहाद ह्या सदराखाली ती केस सुप्रीम कोर्टाने घेतली. म्हणजे इफेक्टिव्हली लव जिहाद या शब्दाला मान्यता दिली. ती तिकडनं आली म्हणून. बरोबर. नाही तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश मधून आली असती तर सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतली नसती. ख्रिश्चनांना त्रास झाला म्हणून ते दखल घेतली त्यांनी. तुम्हाला हे माहितीये का, मल्याळम मनोरमा भारतातलं सगळ्यात मोठं पब्लिकेशन मानलं जातं. हा, मनोरमा. बरोबर आहे. मालक कोण आहेत त्याची? नाही माहिती सर. ख्रिश्चन आहेत, मामेन पिल्लाई. हो, MRF, ते फिलिप्स कॉफी, रबर वगैरे हे सगळं त्यांचे म्हणजे प्रचंड साम्राज्य आहे ते. ओके. हे सगळं त्यांचं आहे. MRF टायर वगैरे हे सगळं त्यांचं आहे. आणि मनोरमा तर खूप गाजलेलं. हो, त्याच्या बाजूला अजूनही पब्लिकेशन्स आहेत. पण हे सगळं सिरियन ख्रिश्चन सेवा मलबार चर्च आहे. म्हणजे चर्चचं नाहीये, मालक ख्रिश्चन. त्यामुळे या गोष्टीला म्हणजे कोणाचा आवाज ऐकला जातो भारतात हे लक्षात. हा, नाही कुठच्या कम्युनिटीचा आवाज ऐकला जातो ते बघा तुम्ही. भारतात इतरत्र झालं असतं तर हिंदू याचं ऐकलं नसतं त्यांनी. थोडे बरे दिवस आले. डावलल्या जातं सर. जेव्हा आपण आवाज उचलायचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे तिथे बाकीचे जे लोक आहेत ते सेक्युलरिझम घेऊन येतात लगेच. सेक्युलरिझम ऍक्च्युअली सेक्युलरिझम हा एक चकवा आहे.
ही सेक्युलरिझम ही सगळ्यात मोठी भूलथाप आहे. सेक्युलरिझम सारखं काही नाही. ज्या लोकांना आपली करिअर ऍडव्हान्स करायची आहे ते तो शब्द वापरतात. तो परवलीचा शब्द आहे. करिअरच्या दरवाजातून आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला सेक्युलरिझम हा शब्द तिथे पासपोर्ट द्यावा लागतो. जर सेक्युलर नसाल तर तुम्हाला एंट्री मिळत नाही. तुम्ही हिंदू, तुम्ही काय आहेत ना, आय एम सेक्युलर. हा जो हिंदूमध्ये अपराध बोध वगैरे भरलेला आहे त्यासाठी सेक्युलरिझम हा पासपोर्ट करून ठेवला होता. आणि याच्यासाठी म्हणाल तर काय आहे ना, एक स्टॉकहोम सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो, दब्बू मानसिकतेचा. म्हणजे माणूस आपल्याला कैद करणाऱ्याचेच गुणगान गायला लागतो. खरं तर स्टॉकहोम सिंड्रोम हा शब्द बेईमानीचा आहे. हा 73 सालचा आहे. स्टॉकहोम सिंड्रोम हा इफेक्ट मध्ये आला 6 दिवसात. अवघ्या 6 दिवसात त्या माणसाला वाटायला लागलं की नाही बाबा, ही माणसं बरोबर आहे, आणि ते त्यांची गुणगान गायला लागले. इथे आपण काही शतकांची गोष्ट बोलतो, 700-800 वर्षांच्या याचं बोलतोय आपण. बरोबर. काही दिवसात जिथे माणसं पलटली ती सुद्धा एक सुरक्षित स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी, आणि तिकडे एका बँकेच्या तळघरात ते झालं होतं. तर तिकडे माणसं इतकी डेस्परेट झाली अवघ्या 6 दिवसात. तर जिकडे तुम्हाला काहीच ऑप्शन नाहीये तिकडे काही वर्षांचा म्हणजे काही शतकांचा प्रश्न आहे. एक मानसिकता बदलते की नाही बाबा आता हेच, गब्बर से कोई बचा सकता है तो गब्बर ही बचा सकता है वाली मानसिकता होते. ऍक्च्युअली शोले मधनं इस्लामचे धडे मिळाले होते आपल्याला, आपण शिकलो नाही. बरोबर. तर ते म्हणजे जे ब्रेन वॉशिंगचं तुम्ही बोलताय ते शतकानुशतक, वर्षानुवर्ष आतापर्यंत होत आले आणि त्याचे परिणाम आपण नुसतं ब्रेन वॉशिंग नाही. हे म्हणजे तुम्हाला कळलं जेव्हा बाबा यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय आपल्याला आपण जगू शकत नाही. आपण जगू शकत नाही. मग ते जगण्यापासून मग तुमची मग जेव्हा तुम्ही जगताय असं तुमच्या लक्षात आलं तेव्हा मग तुम्ही उन्नती किंवा इतरांवर बॉसिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्या. तेव्हा त्यांचं काम तुम्ही सोपं केलं. त्यांच्या वतीने तुम्हीच आपल्या लोकांची वाट लावायला लागला. त्यांचं काम सोपं झालं ना. बरोबर. आणि हाच त्याचा म्हणजे आता ब्रिटिशांच्या ह्याच्यात म्हणा किंवा म्हणजे एकूण तुम्हाला सांगतो प्रियंकाजी, आपल्याकडे जे प्रशासन आहे, प्रशासन काय आहे म्हणजे शासन आणि प्रशासन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर जे प्रशासन आहे ते त्याचा माइंडसेट जो आहे त्याच्यामध्ये देशाभिमान कधीच नव्हता. आधी मुस्लिमांचे हे केले, बूट लाथा खाल्ले आणि बूट चाटले, मग ब्रिटिशांचे चाटले. त्यामुळे झालंय काय की हे आज आपल्याकडे जे सगळे प्रशासकीय अधिकारी वगैरे जे आहेत ते सगळे वेस्टकडे बघतात. 75 वर्षामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही, भारत स्वतंत्र झाला कधी 47 मध्ये. 1945 ते 1950 जर तुम्ही कालखंड बघितला तर 5 वर्ष आहेत. या 5 वर्षात काय झालं, 45 साली महायुद्ध संपलं. त्याच्यात मी 3-4 देशाची नावं घेतो, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, सिंगापूर, कोरिया. 47 साली भारत स्वतंत्र झाला. 49 साली आणि पाकिस्तान जन्माला आला. 49 साली इस्रायल अस्तित्वात आलं. भारत सोडला तर हे सगळे देश उद्ध्वस्त झालेले होते. बाकीचे देश राखेतून उभे राहिले, इस्रायल वाळूतून उभा राहिला. आपल्याकडे टकाटक होतं सगळं, आपलं काही नुकसान झालं नव्हतं महायुद्धाने. आपली माणसं जी ब्रिटिशांच्या फौजेत मेली ना ती बाहेर देशात मेली, भारतात कोणी मेलं नाही त्यातलं. म्हणजे इथे बॉम्बिंग काय झालं नव्हतं. या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर काही बिघडलं नव्हतं. आपल्याला कुठच्या पुढे जायला वाव होता, तो का गेला नाही? कारण आपल्या लोकांमध्ये देशभावनेचा अभाव होता. युएसए का युएसए आहे? कारण त्यांना दुसरी युएसए नाही म्हणून. जगात दुसरी युएसए नाही म्हणून आज युएसए आहे. फिलिंग ऑफ वननेस नाही, फिलिंग ऑफ बिईंग अमेरिकन. जे नॅशनलिस्ट भाव असतो ना की मी भारतीय आहे, भारतीय असल्याचा अभिमान,
इथे या लोकांनी केलं काय माहितीये, मुळात तुम्हाला हिंदू असल्याबद्दल लाज वाटणं हा एक त्यांनी करून ठेवलं. याच्यासारखा मोठा देशद्रोह नाही. कारण भारतीयत्वाची भावना फक्त हिंदूमध्ये होती. मुसलमान स्वतःला भारतीय म्हणतच नाही ना, तो म्हणतो उम्मा. तो सगळ्या जगाशी, जगातल्या मुसलमानशी नातं जोडतो, म्हणजे हम इस्लाम में कोई मुल्क है ही नाही. खोटं बोलत असतो. ते जर मुल्क है ही नाही म्हटलं तर एवढे सगळे मुल्क एकमेकाशी झगडतात ते कशासाठी? मुल्क आहेत म्हणूनच ना. ख्रिश्चनाला असतो तो ख्रिश्चॅनिटीशी नातं जोडतो. म्हणजे भारतीय असल्याचा अभिमान किंवा लाज वाटते ती फक्त हिंदूला. आणि ती हिंदूमध्ये लाज मुरावी याचं काम केलं कोणी? आपल्या प्रशासनाने. मला एक वाक्य सांगतो, जरासं डायव्हर्जन आहे पण एक वाक्य सांगतो तुम्हाला. 125 वर्षापूर्वी एक माणसाने सांगितलं होतं, फॉरगेट नॉट दॅट यू आर एन इंडियन. तुम्ही भारतीय आहात हे विसरू नका. आज एक माणूस आपल्या कृतींनी भारतीयांना संदेश देतोय न बोलता, बी प्राऊड दॅट यू आर एन इंडियन. 125 वर्षापूर्वी ज्या माणसाने तो संदेश दिला होता त्याचंही नाव नरेंद्रच होतं. विवेकानंद म्हणून ओळखतो आपण. आजही नरेंद्र. म्हणजे भारतीय असल्याबद्दल एक मिनिट, अभिमान बाळगायचा की नाही हे आपण ठरवायचंय. आणि इथे भारतीय म्हणजे काय तर हिंदू. कारण आपल्याला भारतीय संस्कृती जर आपण म्हटलं मुळात आपला वारसा सनातन संस्कृतीचा आहे. एनिवे, तर गजवाय हिंदचं बद्दल माझं मुळात तुम्हाला एक मत सांगतो की गजवाय हिंद काय आहे. गजवाय हिंदचा सरळ अर्थ आहे खात्माए हिंदू. पाकिस्तानात 1/3 गजवाय हिंद झाला, 1/3 भारत पाकिस्तानने ओरबाडून घेतला दोन्ही बाजूनी. तो पाकिस्तानने ओरबाडून घेतला का इस्लामने ओरबाडून घेतला? म्हणून कोणता हाय बरोबर. पाकिस्तानने ओरबाडून नाही घेतला, तो आपल्याकडनं इस्लामने ओरबाडून घेतलेला आहे. म्हणजे इट इज इस्लाम ऑक्युपाइड इंडिया, इट इज नॉट पाकिस्तान. जेव्हा ते म्हणतात इंडिया ऑक्युपाइड काश्मीर, नाही, पाकिस्तान इज इस्लाम ऑक्युपाइड इंडिया. डील विथ इट. एक्झॅक्टली. तर म्हणजे फॅक्ट ही आहे की पाकिस्तान इज इस्लाम ऑक्युपाइड इंडिया. तर तिथे आज तिथे हिंदूंची काय परिस्थिती आहे? म्हणजे जे स्वतःला सेक्युलर म्हणून जे म्हणवतात त्यांच्या दृष्टीने तेही काफीरच आहेत ना. आज पाकिस्तानात हिंदूंची परिस्थिती काय आहे? खलास झाले ना हिंदू तिथे. 21% 2% आले आणि ते जे आहेत त्यांच्याकडनं कचरा सफाईची कामं करून घेत आहेत. ते इकडे यायला धडपडतायत. ते येऊ दिलं जात नाही कारण त्यांना ती कामं करायला मुसलमान मिळत नाही किंवा मुसलमानांकडनं त्यांना ती कामं नाही करायची. त्यांना ती कामं करून घेऊन हिंदूंचा अपमान करायचा. इस्लाम बद्दल तुम्हाला सांगतो, इस्लामचे 3 आय आहेत: इन्व्हेड, इंटरफिअर आणि इन्सल्ट. आक्रमण करा, दुसऱ्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करा आणि पदोपदी त्यांना अपमानित करा. इन्व्हेड, इंटरफिअर आणि इन्सल्ट हे इस्लामचं ऑपरेटिव्ह प्रिन्सिपल आहे, जे इतिहासात आपण बघतोय. मला कोणात सापडेल ना सापडेल, इतिहास हाच सांगतोय. तुम्हाला पटतंय मी काय सांगतोय ते? हो, मला पटतंय तुम्ही काय म्हणताय. माझा मुद्दा हा होता की सर, म्हणजे थोडंसं तुमच्या बोलण्यावरून डायव्हर्ट, की सुदर्शन मागच्या 2 दशकापासून अशा संस्था काय म्हणायचं यांना, बंद करायची माग करते मागच्या 2 दशकापासून. आणि आता पूर्ण देशभर हीच मागणी उचलून धरल्या जातीये. तर मग याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपण म्हणजे सुदर्शन म्हणा किंवा मी फेसबुकवर म्हणा, माझ्यासारखी इतर लोक जी आहेत, इथं खरं तर एक म्हणेन की भारतामध्ये इस्लामचा जो विरोध होतोय याचं कारण, याचं श्रेय सुदर्शनला नाही, याचं श्रेय आमच्यासारख्या नाही, याचं श्रेय इस्लामलाच आहे. कारण ते
तेच लोक जे काही ऍक्टिव्हिटी करतायत ना, त्याच्याचमुळे आपण जे म्हणतोय ते लोकांना दिसायला लागलं ना की बा हे लोक बोलत होते बरोबर. याचं श्रेय खरं सांगायचं त्याचं सगळं श्रेय इस्लामलाच आहे, त्यांना आपल्याला नाही. म्हणजे ते आता नेदरलँड्स मध्ये तो हेल्ड वाइल्डर्स निवडून आला. तो गेली काही वर्ष म्हणजे सुरुवातीपासून तो पहिल्यापासून जे म्हणतोय तेच म्हणतोय, त्याच्या म्हणण्यात बदल नाहीये. मग यावेळी त्याला का लोकांनी हे केलं, मतं का वाढली त्याची? कारण तिकडल्या मुसलमानांनी उत्पात मांडला ना. बरोबर. त्याच्यामुळे लोकांना वाटलं की हो हा बरोबर बोलतोय. तो जिंकला नाही, त्याला जिंकून देण्यात मुसलमानाचं म्हणजे डच लोकांपेक्षा मुसलमानाचा मोठा हात आहे. म्हणजे देवबंद सारख्या संस्था आजही भारतात आहेत, ज्याच्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत आहेत अजूनही. आणि आजच्या भारतात ही संस्था आहे, म्हणजे हे एकदम आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि ही संस्था या गोष्टीला म्हणजे प्रोत्साहन जर देतीये, गजवा हिंद गोष्टी, तर म्हणजे हे देवबंद एक आहे. हो, देवबंद एक आहे, बाकीच्यांचा अजेंडा वेगळा आहे का? देवबंदाला प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं. आता बाकीचे सांगायला लागतील की बाबा नाही आमच्याकडे नाही शिकवत वगैरे वगैरे, पण गजवा हिंद ही संकल्पना तुम्ही नाकारता का? ही खोटी आहे का? त्याच्याबद्दल विचारा. मुद्दा काय आहे? मुद्दा देवबंद म्हणजे आपल्याला फक्त एक बोलायला मुद्दा मिळाला की देवबंदांनी कबुली दिली की हो आम्ही शिकवतो, भारताच्या मुसलमानांचा हा अजेंडा आहे. आणि ह्याला दुसरे नाकारू शकणार नाही. म्हणजे जे नदवा वगैरे बाकीचे आहेत, ते त्यांचे बाकी जे इदारे किंवा जे संस्था आपण म्हणतो ते जे बाकीचे आहेत, ते कोणी या गोष्टीला नकारू शकणार नाही की गजवा हिंद ही इस्लामची एक संकल्पना आहे आणि भारतीय मुसलमानांसाठी ते एक टार्गेट आहे, एक लक्ष्य आहे. हे ते नकारू शकणार नाही. पूर्वी नकारत होते की नाही बाबा हे असं असं, आणि आजही जे लोक खोटं बोलून नकारतायत ना की नाही नाही असं नाही, ते होऊन गेलं. आता अजून एक म्हणजे एक फार तसे स्वतःला राष्ट्रवादी म्हणणारे एक मुस्लिम हे आहेत, बऱ्यापैकी ते सगळ्या मुसलमानच्या याचा विरोध करत असतात, पण गजवा हिंदवर खोटं बोलले ते की गजवा म्हणजे हिंद म्हणजे वीर, आणि गजवा हिंद म्हणजे वीरांची लढाई, आणि गजवा म्हणजे तो ज्याच्यामध्ये इस्लामचे संस्थापक स्वतः उपस्थित असतात त्यालाच गजवा म्हणतात. आज कसला गजवा आला आणि काय? मग अजूनपर्यंत तुमच्या हदीसमध्ये हे का आहे? त्याला सही सिक्ता म्हणतात, म्हणजे 6 हदीसची पुस्तकं त्यांची जी ऍक्सेप्टेड आहेत त्याच्यात आहे. हा, सही मुस्लिम किंवा सही बुखारी मध्ये नसेल, म्हणजे एकदम सही टॉप सही मध्ये नाही, पण सही सिक्तामध्ये तर आहे, त्या 6 बुक्स मध्ये तर आहे. आणि यांचं हदीस तर काय असतं माहितीये, हे पाहिजे तेव्हा थुंकी बदलण्यात एक्सपर्ट असतात. कामाची नसेल म्हणजे काय ते म्हणतात ते, तुम्हाला जर म्हणजे एम्बॅरेस करणारी असेल गोष्ट, असहज करणारी, किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, अनकम्फर्टेबल, हा तसंच मी मराठी शब्द शोधतो. तर ते तसं करणारी जर असेल, 4 लोकांच्या तुम्हाला म्हणजे कबुली द्यायला जर हे वाटत असेल किंवा नाही तिथे बरोबर नाही वाटत, तर तिकडे ते सांगतात नाही असं काही नाहीच, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काय वाचलंय, तुम्ही कुठे शिकलाय, तुम्हाला अरबी येतं का वगैरे, हे त्यांचं सुरू होतं. म्हणजे सगळं विषय उडवून लावणं, डायव्हर्ट करणं, हे सगळे प्रकार सुरू होतात. बरोबर. नाही तुम्हाला माहितीच नाही ना, तुम्हाला म्हणजे असं काही नाहीच आहे. पण एक सांगतो, या सगळ्या लोकांना मी एक नाव ठेवलंय, लोकांनी ते नाव लक्षात ठेवावं. हे जे सांगतात ना, उडवून लावतात, त्याला एक नाव ठेवलंय, लोकांना मी सांगेन की हे नाव लक्षात ठेवा. हे लष्कर ए क्लोरोफॉर्म आहे. आपल्याला क्लोरोफॉर्म सुंगवणारे लोक आहेत की राहा बाबा, गुंगीत राहा, सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव वगैरे, त्या गुंगीत राहा तुम्ही. हे क्लोरोफॉर्म म्हणजे हे लष्करी क्लोरोफॉर्म लोक आहेत सगळे, आपले म्हणा त्यांचे म्हणत सगळीकडे.
कारण काश्मीरमध्ये वगैरे तुम्हाला सांगतो, लोक शतकानुशतकं त्या तिथे एकत्र राहत होते, मुसलमान आणि हिंदू. मुलं एक दुसऱ्याच्या घरी अक्षरशः पडलेली असायची. अडीअडचणीला मुसलमान हिंदूला आणि हिंदू मुसलमानाला खांद्याला खांदा लावून उभे राहायचे. मी ही गोष्ट नाकारत नाही, त्यांचा बंधुभाव होता. ही गोष्ट मी नाकारत नाही. ठीक आहे, कमालीचं मैत्र होतं. मुलं एक दुसऱ्याच्या घरी जेवायची. घरात आलेली असतील त्यांचाही जेवणात वाटा काढला जायचा. अरे हिंदू मुलं ठीक आहे, व्हेजिटेरियन आहे तर ते आपल्या घरी जायची, पण मुस्लिम मुलाला हिंदूच्या घरी जेवायला वाढलं जायचं. हिंदू जर खाणारा असता तर त्यालाही वाढलं असतं. मला त्याचा दुजाभाव नव्हता, प्रेमच होत. पण जेव्हा कॉल आला तेव्हा काय झालं? मुलींना अंगा खांद्यावर खेळवलं होतं, त्याच मुलीचे त्याच लोकांनी बलात्कार केले ना. ज्यांना तुम्ही म्हणजे ज्यांची मदत घेतली होती किंवा ज्यांना तुम्ही मदत केली होती त्यांनाच लुटलत ना, त्यांनाच मारलत ना. बाहेर ना आली होती का लोक? का मंगळावर ना अवतरली होती? इथलेच होते ना, सगळे ओळखीचेच होते ना. फरक हा असतो ना, फरक डीएनए मध्ये नाहीये. डीएनए एकच आहे, फरक दीनचा आहे. तुम्ही तरुणांना आज आपल्या हिंदू तरुणाला जो आता 10वी-12वी नंतर असेल किंवा समाजाचा सामना करायला तो पहिल्यांदा बाहेर निघेल, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जसं मुसलमानांना ट्रेनिंग मिळतं, आपल्या भावना दाबून ठेवायच्या, पाऊल उचलू नका. आणि लक्षात ठेव, विसरूही नका. समाजात कसं वागायचं त्याचं भान ठेवा. त्यांच्याकडनं शिका कसं वागायचं. आणि तुम्हाला माहिती आहे ते त्यांचं हे काय आहे. ते जे काश्मीरात झालं, उद्या तुमचा नंबर आहे. तो येऊ नये असं वाटत असेल तर त्याची तयारी करा. त्यांच्याकडे बकरा कापला जातो, हात साफ असतो कापायला, रक्ताची त्यांना भीती वाटत नाही. तुम्ही काय करू शकाल? आणि ज्या जिथे ओपनली होस्टाईल वातावरण आहे, ओपनली म्हणजे विरोधी वातावरण आहे, त्या तिथे निदान मग हिंदूंनी आपल्या मोहल्ल्याचं रक्षण कसं करावं ते बघावं. आज गुगल मॅप तुमच्या दिमतीला आहे. पोलीस स्टेशन तुमच्यापासून किती लांब आहे? एकदा पोलीस स्टेशनापासून घरापर्यंत चालत या, बघा कुठे वाटेत अडथळे टाकून गाडी अडवता येऊ शकते. कारण त्यांनी सगळा हा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पोलीस का आले नाहीत म्हणू नका. पोलिसांना यायचं असलं तरी त्यांना येता येणार नाही. तुमच्या नेत्याचा फोन येईलच असं नाही. वाटेत सगळीकडे जिथे अडवता येईल तिथे अडवलं जाणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा तुम्ही कसा सामना करणार ह्याचं तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही व्यवस्था केली पाहिजे. तर या गोष्टी काय मी सांगू शकत नाही की काय करावं लागेल, ते तुमचं तुम्हाला ठरवायला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न घेते. भारताचं भवितव्य या सगळ्या गोष्टींमध्ये बदलता जो राजकीय परिस्थिती आपल्याला प्रत्येक राज्यात दिसते. आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया. महाराष्ट्रात सुद्धा अनेक लँड जिहादचे, लव्ह जिहादचे अनेक प्रकरण आपण सध्याच्या काळात वाढलेले बघतोय, किंवा आधीही असतील पण आता ते भरपूर बाहेर येत आहेत. तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या सगळ्या गोष्टी इतक्या सोबत एकाच हातात हात घेऊन घडतायत, तर महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल या सगळ्या गोष्टींवर? औरंगजेबाचा जो दुसरा अवतार महाराष्ट्रात अजून जिवंत आहे. गोभक्षक प्रतिपालक, 3.5 जिल्ह्यालाही नाव घ्यायची गरज नाही, सगळे ओळखतात. तर त्यांनी म्हणजे औरंगजेबाला सुद्धा जमलं नाही तितकं महाराष्ट्राचं इस्लामीकरण त्यांनी केलेलं आहे. आता बघू, भवानी आईनी तेव्हाही तारलं, आताही तारून नाही असा विश्वास आहे. कारण महाराष्ट्र शेवटी शिवरायाची भूमी आहे. कुठे ना कुठेतरी या भूमीमध्ये ते आहे, येईलच. शिवाजी तेव्हाही आला होता, आताही येईल. ठीक, धन्यवाद. सर, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा येतीलच. महाराष्ट्र संतांची भूमी आहे.
तर सर आपले खूप खूप संत धन्यवाद. सगळीकडे झाले, शिवाजी महाराष्ट्रातच. एकदम मुद्द्याचं बोलले सर तुम्ही. मुद्द्याच्या वाक्याने एंड करतोय आपण, की संत सगळीकडे होते पण शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात होते. बरोबर आहे. तर अशा मुद्द्यांवर आपण पुन्हा भेटूया, पुन्हा सुदर्शन मराठीवर. आम्हाला तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. जय श्रीराम. जय श्रीराम.